नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट याच्यामधल्या जे काही सुरुवातीचे 3 टॉपिक आहेत किंवा 3 बीट म्हणू आपण, ज्याला NOS, QP आणि जॉब रोल, हे थोडं शॉर्टकटमध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर पहिले बघू त्याच्यामधला 3 मधला पहिला NOS, ज्याला आपण नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड जे म्हणतो. आता बघा, NOS म्हणजे नेमकं काय? डिस्क्राईब द स्किल अँड नॉलेज रिक्वायर्ड टू परफॉर्म जॉब करंटली अँड कन्सिस्टंटली. म्हणजेच काय, एक स्किल किंवा नॉलेज कशासाठी लागते, टू परफॉर्म जॉब करेक्टली आणि कंटिन्युअस वेनं जर जॉब परफॉर्म करण्यासाठी जे काही स्किल नॉलेज लागते तर त्यालाच आपण NOS म्हणतो. NOS प्रोव्हाइड अ क्लिअर गाईडलाईन्स फॉर डुईंग अ जॉब प्रॉपरली. नंतर आता बघा की NOS मध्ये आपण बघा 3 शब्द आहेत: नॅशनल, ऑक्युपेशनल आणि स्टँडर्ड. आता त्याला आपण नॅशनल का म्हणतो, थोडंसं मी याला क्लिअर करतो म्हणजे समजेल आपल्याला लवकर. हा, आता बघा की NOS मध्ये 3 वर्ड आहेत. कोणता आहे? पहिला आहे नॅशनल. बघा ना, याचा फुल फॉर्म नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड. NOS म्हणजे हे नॅशनल, ऑक्युपेशनल आणि स्टँडर्ड. आता 3 वर्ड. तर पहिला त्याच्यामधला आहे नॅशनल. नॅशनल काय म्हणायचं की अप्लाइज टू द होल कंट्री. जे काही स्टँडर्ड आहे ते पूर्ण देशासाठी आपले ऍप्लिकेबल आहेत म्हणून त्याला नॅशनल म्हटलं. नंतर ऑक्युपेशनल म्हणजे काय? विच इज रिलेटेड टू जॉब ऑर प्रोफेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय करता, जॉब किंवा प्रोफेशन ज्याला म्हणतो, व्यवसाय. नंतर स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डमध्ये काय एक्सपेक्टेड आहे? लेवल ऑफ क्वालिटी एक्सपेक्टेड कशामध्ये असते? स्टँडर्ड. त्याच्यावरून ते आलेलं की नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड, त्यालाच NOS म्हटलं. आता NOS आर यूज फॉर 2 मेन पर्पज. 2 मेन पर्पजसाठी NOS यूज करण्यात येते. त्याच्यामधला पहिला जो आहे, टू डेव्हलप करिक्युलम ऑफ द डिलिव्हरी ऑफ ट्रेनिंग. म्हणजे सोप्या भाषेत एवढी किचकट वाक्य न वाचता असं वाचायचं: टू डेव्हलप ट्रेनिंग करिक्युलम. ट्रेनिंग करिक्युलमचा जे काही ट्रेनिंगसाठी जे काही करिक्युलम लागते ते डेव्हलप करण्यासाठी पहिला पर्पज मेन आहे त्याचा. दुसरा आहे टू डेव्हलप असेसमेंट इन्स्ट्रुमेंट अँड टूल्स फॉर द असेसमेंट अँड सर्टिफिकेशन ऑफ द लर्नर. आता हे लर्नर कोण कोण असू शकते? स्टुडंट असू शकते, ट्रेनर असू शकते, टीचर, इंडस्ट्री, एम्प्लॉयर, नंतर सर्टिफिकेशन बॉडी किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. याच्यासाठी काय करायचं आहे? टू डेव्हलप असेसमेंट इन्स्ट्रुमेंट अँड टूल्स फॉर असेसमेंट अँड सर्टिफिकेशन ऑफ द लर्नर. म्हणजे त्यासाठी टूल आणि ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत ते डेव्हलप करायचे, ज्याच्याद्वारे त्याचं असेसमेंट व्यवस्थित होईल. या 2 मेन फंक्शन याचे NOS चे आहेत. हा, आता इथून सगळ्यात महत्वाचं, रिलेशनशिप बिटवीन गव्हर्नमेंट, NSDC, SSC आणि NOS याच्यामध्ये काय रिलेशन आहे? पहिले NSDC हे थोडं शॉर्टकटमध्ये बघू, नंतर आपण याचं रिलेशन बघू. आता NSDC म्हणजे काय? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. स्थापना त्याची कधी झाली? ते 2008ला. हे इयर विचारतात खूप वेळा, त्याच्यामुळे हे मेमोराईज करायचं आहे सगळ्यांनी. 2008ला NSDCC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली. हे 2008 हे इयर खूप वेळा विचारते, त्यामुळे इयर सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं की एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, तर 2008 NSDCची. नंतर टाईप कोणती आहे? नॉट फॉर प्रॉफिट पब्लिक लिमिटेड कंपनी. हे कंपनी आहे पब्लिक लिमिटेड. पब्लिक लिमिटेड म्हणजे काय? ज्यामध्ये गव्हर्नमेंटचा वाटा 51% आणि प्रायव्हेटचा जो काही वाटा आहे ते 49%, म्हणजे त्याला आपण म्हणत असतो पब्लिक लिमिटेड. आता कशी आहे? नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. नंतर बॉडी नॉन स्टॅच्युटरी म्हणजे कायद्याने तयार केलेली नाही. आता मग तुम्ही म्हणाल, सर इथं तर लिहिलं तुम्ही अंडर द सेक्शन 25 ऑफ कंपनीज ऍक्ट 1956 आणि नाव सेक्शन 8 ऑफ कंपनीज ऍक्ट 2008. आता बघा, पण स्पेशल याच्यासाठी कायदा केला का NSDC साठी? नाही. हे कोणता? कंपनीज ऍक्ट मध्येच ते तरतूद आहे. पण म्हणून नंतर असं नाही की NSDC ऍक्ट तयार झाला होता आणि NSDC ऍक्ट द्वारे NSDC म्हणजे जसं आपण NSDC स्थापना लिहिली ना 2008, पण त्याच्यासाठी सेपरेट कायदा नाही तयार झाला. म्हणून एक्झाम मध्ये जर आलं तर स्टॅच्युटरी बॉडी आहे का? तर नाही, ती नॉन स्टॅच्युटरी, कारण की ही सेपरेट कायद्याने तयार झालेली नाही. त्याच्यामुळे NSDC हे जे काय नॉन स्टॅच्युटरी आहे. नंतर पर्पज ऑफ NSDC काय आहे? प्रोमोट द स्किल डेव्हलपमेंट इन इंडिया. म्हणजे स्किल कौशल्य विकासाचा साठी प्रमोट करणे. हे भारतामध्ये कौशल्य विकासासंदर्भात जनजागृती प्रोत्साहन प्रमोट करणे हे NSDCचं मेन पर्पज आहे. ऑपरेट्स ॲज PPP विथ गव्हर्नमेंट. PPP म्हणजे काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप विथ गव्हर्नमेंट. याच्यामध्ये कसं असते की 49% प्रायव्हेट सेक्टरचा वाटा आणि 51% गव्हर्नमेंटचा वाटा जर असेल तर त्याला आपण म्हणत असतो की PPP विथ गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटचा जास्त असणार, त्याच्यामध्ये 51% असणार आणि प्रायव्हेटचा 49. आता दुसरं लिहिलेलं आहे आपण स्किल सेक्टर काउन्सिल, SSC ज्याला म्हटलं. क्रिएटेड अँड सपोर्टेड बाय NSDC, रिप्रेझेंट स्पेसिफिक स्किल सेक्टर म्हणजे IT असेल, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स. SSC इट इंडस्ट्री लीड ऑर्गनायझेशन दॅट डेव्हलप स्किल स्टँडर्ड फॉर द स्पेसिफिक इंडस्ट्री स्टँडर्ड. इट वर्क्स अंडर
NSDC. म्हणजे SSC कसं असते की स्किल सेक्टर काउन्सिल, म्हणजे एखाद्या इंडस्ट्री, समजा एक ITची इंडस्ट्री आहे, त्याची एक बॉडी असते आणि ते काय करते की स्किल स्टँडर्ड एक डेव्हलप करते, की समजा एक IT कंपनी आहे, तर त्याच्यासाठी काय काय स्किल स्टँडर्ड लागतील ते डेव्हलप करते, आणि हे त्याला सगळं कोणाच्या अंडर वर्क करते, हे तर NSDCच्या वर्क, म्हणजे हायेस्ट बॉडी कोणती आहे याच्यामध्ये NSDCच आहे. पण NSDCचा एक छोटासा पार्ट म्हणजेच काय, SSC. आणि SSC म्हणजे काय की आपण लिहिलं की इट इज द इंडस्ट्री लीड ऑर्गनाइज दॅट डेव्हलप द स्किल स्टँडर्ड फॉर स्पेसिफिक इंडस्ट्री. समजा ऑटोमोबाईलची इंडस्ट्री आहे, तर मग काय करणार की त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातले जे काही लोक आहेत की ते येतील, आणि त्याची एक SSC म्हणजे स्किल सेक्टर काउन्सिल आहे, आणि ते त्या स्पेसिफिक ऑटोमोबाईल रिलेटेड जेवढ्या कंपन्या आहे त्याच्यासाठी ते स्टँडर्ड तयार करते, त्याला आपण म्हणत असतो स्किल सेक्टर्स काउन्सिल. आता ती स्किल्स सेक्टर काउन्सिल अशी सेपरेट वर्क नाही, पण त्याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण आहे. नियंत्रण कोणाचं आहे, तर NSDCचं नियंत्रण आहे. आणि NSDCवर कोणाचं नियंत्रण आहे, गव्हर्नमेंटचं. आता बघा, रोल ऑफ SSC. आयडेंटिफाय द स्किल नीड ऑफ द इंडस्ट्री. कंपनी काय स्किल लागते ते आयडेंटिफाय करते. नंतर डेव्हलप NOS, म्हणजे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड, हे डेव्हलप कोण केलेलं आहे, ते SSC ने केलेलं आहे. नंतर QP क्वालिफिकेशन पॅक, हे सुद्धा क्रिएट कोण केलेलं आहे, तर SSC म्हणजे नॅशनल स्किल सेक्टर सर्व्हिसनी हे तयार केलेलं आहे. मग जर आपण फ्लो जर लक्षात घेतला, तर टॉपवर कोण राहणार, गव्हर्नमेंट, त्याच्या अंडर कोण आहे, NSDC, आणि त्याच्या अंडर कोण आहे, SSC, आणि नंतर कोण आहे, NOS, म्हणजे नॅशनल, जे आपलं नॅशनल ऑक्युपेशनल हे जे स्किल आहेत, किंवा आपण त्याला काय म्हटलेलं आहे, हा, इथं बघा, नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड ज्याला म्हटलेलं आहे, ते कशाच्या याच्यामध्ये येणार, याच्या SSCच्या, म्हणजे टॉपले कोण जर आपण बघितलं, इथं लक्षात घ्या थोडस, याचा फ्लो कसा असते, तर बघा, पहिले गव्हर्नमेंट टॉपला आहे, त्याच्यानंतर कोण आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर कोण आहे, NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नंतर याच्यानंतर आपलं याच्याच अंडर कोण आहे, SSC. आणि SSC म्हणजे हे जे NOS, हे कोण तयार केलेले आहे, तर SSC ना, म्हणजे बॉटमला कोण आहे, NOS, त्याच्यावर कोण आहे, SSC, त्याच्यावर कोण आहे, NSDC, आणि त्याच्यावर कोण आहे, गव्हर्नमेंट. हे असा फ्लो. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम मध्ये जर काही आलं आपल्याला, तर ते टॅकल करता येईल, म्हणजे आलं तर क्वेश्चन याच्यामध्ये. म्हणजे टॉपला गव्हर्नमेंट, त्याच्या अंडर NSDC, त्याच्या अंडर SSC, आणि SSC न हे NOS डेव्हलप केलेले आहेत. नंतर QP, ज्याला आपण क्वालिफिकेशन पॅक म्हणतो. आता बघा, अ सेट ऑफ NOS अलाइन टू द जॉब रोल मेक अ QP, म्हणजे काय, नंबर ऑफ NOS जर एकत्रित केलं तर त्याला QP म्हणायचं. नावातच आहे ना, क्वालिफिकेशन पॅक. पॅक म्हणजे काय, की नंबर ऑफ गोष्टी एकत्र येऊन जे काही तयार होते ते त्याला आपण पॅक म्हणतो. मग इथं नंबर ऑफ गोष्टी कोणत्या असतील, तर नंबर ऑफ NOS जर कंबाईन केले तर त्याचा आपण ते QP इज अ स्ट्रक्चरल सेट ऑफ NOS अलाइन टू द स्पेसिफिक जॉब रोल. फॉर्मल QP म्हणजेच काय, त्यालाच आपण फॉर्मल डॉक्युमेंट दॅट डिफाईन द स्टँडर्ड स्किल नॉलेज अँड कॉम्पिटन्सीज रिक्वायर्ड टू परफॉर्म स्पेसिफिक जॉब रोल इन द इंडस्ट्री. जे QP असतात ना, हे नंबर ऑफ NOS मिळून QP तयार होत असते. आणि ते काय, एक QP म्हणजे काय, क्वालिफिकेशन पॅक, म्हणजे एक फॉर्मल डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये काय स्किल लागते, काय त्याला आणखीन दुसरं क्वालिफिकेशन लागते, नॉलेज लागते, हे सगळ्या गाईडलाईन्स असतात, तर त्याला आपण QP म्हणत असतो. आता बघा, थोडस मी क्लिअर करतो याला. नंतर QP डेव्हलप बाय SSC, म्हणजे सेक्टर स्किल काउन्सिलनंच त्याला डेव्हलप केलं, अलाइन विथ NSQF, म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता हे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, याच्यावर प्रश्न विचारते की कधी तयार झालं, काय आलं, तर नाही. जसं आपण NSDC म्हटलं ना, तर ते 2008ला आलं, तर NSQF हे 2013ला. हे दोन्ही वर्ष आपल्या लक्षात असले पाहिजे. NSQF 2013 आणि NSDC 2008ला. हे फार म्हणजे खूप वेळा याच्यावर प्रश्न म्हणजे असा एक विचारतं की कधी इस्टॅब्लिशमेंट झाली NSQF ची, NSDC ची. तर हे NSDC आपण बघितलं की 2008ला, आणि NSQF 2013ला. आता NSQF चा पर्पज काय होता, ऑर्गनाइज स्किल क्वालिफिकेशन इन टू डिफरंट लेवल बेस्ड ऑन व्हॉट द पर्सन नोज अँड कॅन डू. म्हणजे आता त्या जे काही लेवल आहेत ना, ते पहिले सुरुवातीला जे होत्या, ते 10 लेवल होत्या NSQF मध्ये. आता 2023 पासून त्याच्यामध्ये 8च लेवल टाकल्या. आता ते कोणत्या लेवल आहे ते एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. नंतर म्हणजे याचा काय,
फ्लो टॉप टू बॉटम, म्हणजे इथं सुद्धा गव्हर्नमेंट असेल, NSDC असेल, SSC असेल, QP असेल, आणि हे QP कोणासोबत अलाईन असतील तर NSQF सोबत. आणि ते किती सध्याच्या लेवल आहेत? 8 लेवल आहेत. नंतर फॉर एक्झाम्पल एक साधं आपण घेतलं की एक इलेक्ट्रिशियनचं जर एक्झाम्पल घेतलं. आता इलेक्ट्रिशियन QP इन्क्लूड मल्टिपल NOS, म्हणजे बघा आता NOS कोणता आहे ते समजा इन्स्टॉल वायरिंग असेल, टेस्टिंग NOS 2 लिहिलं आपण, रिपेअरिंग त्याला NOS 3, आणि सेफ्टी NOS 4. आता आपण QP म्हणजे काय लिहिलं की ते सगळ्या NOSचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपण काय लिहिलं की QP. मग इलेक्ट्रिशियनचा QP किंवा क्वालिफिकेशन पॅक कसं असेल? NOS 1 प्लस NOS 2 प्लस NOS 3 प्लस NOS 4. म्हणजे हे सगळे NOS मिळून काय बनला की त्या इलेक्ट्रिशियनचं एक क्वालिफिकेशन पॅक. म्हणजे QP म्हणजेच काय? ते नंबर ऑफ NOS जर कंबाईन आपण केले तर त्याला आपण QP म्हणत असतो. नंतर NOS वर्सेस QP, आता या दोन मध्ये काय फरक आहे? नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड आणि हे क्वालिफिकेशन पॅक. आता डिफाईन वन स्पेसिफिक टास्क ऑर कंपनी, इथं बघा हे वन आहे, एकच स्पेसिफिक टास्क डिफाईन करते, हे डिफाईन कम्प्लीट जॉब रोल. इथं दोन मध्ये फरक आहे. एक स्पेसिफिक टास्क डिफाईन जर करत असेल तर ते NOS, कम्प्लीट जॉब रोल डिफाईन करत असेल तर ते काय असतील? QP म्हणजेच काय? मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ NOS येतील. नंतर स्मॉलर पार्ट आहे, आणि हा काय? कॉम्बिनेशन ऑफ मेनी NOS. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नंबर ऑफ NOS मिळून QP बनते. QP काय असते? NOS काय असते की वन स्पेसिफिक टास्क साठी असते ते स्किल, आणि ते स्मॉल पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल साध्या एक्झाम्पलद्वारे लक्षात येईल तुमच्या. इन्स्टॉल वायरिंग दॅट इज वन स्पेसिफिक जॉब ऑफ अन इलेक्ट्रिशियन, किंवा त्याला आपण म्हणू की वन स्पेसिफिक स्किल ऑफ अन इलेक्ट्रिशियन, किंवा वन स्पेसिफिक जॉब ऑफ अन इलेक्ट्रिशियन. म्हणजे फक्त इन्स्टॉल वायरिंग म्हणजे एकच पार्ट घेतला ना आपण. आता त्याचा QP काय? कम्प्लीट जॉब रोल ऑफ इलेक्ट्रिशियन इन्क्लूड इन्स्टॉल वायरिंग, टेस्टिंग, रिपेअरिंग, सेफ्टी, हे सगळं जर झालं म्हणजे तर QP. यातलं सब नुसतं जर मी इन्स्टॉल वायरिंग म्हटलं तर काय होईल? NOS. टेस्टिंग म्हटलं तर काय होईल? NOS. रिपेअरिंग, फक्त नुसतं मी रिपेअरिंग कन्सिडर केलं तर तो NOS. नुसतं मी सेफ्टी कन्सिडर केलं तर तो NOS. परंतु मी जर चारही कंबाईन केले तर तो QP बनेल. नंतरचा पार्ट जॉब रोल. आता जॉब रोल कशाला? जॉब रोल इज अ स्पेसिफिक पोझिशन ऑर ऑक्युपेशन दॅट पर्सन परफॉर्म इन ऑर्गनायझेशन ऑर इंडस्ट्री. इन सिम्पल वर्ड, टाईप ऑफ जॉब अ पर्सन डज. म्हणजे आता जॉब रोल कोणता कशाला म्हणतो आपण? की तो व्यक्ती कोणता जॉब परफॉर्म करत आहे, किंवा तो व्यक्ती कोणता जॉब करत आहे. की फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन हा त्याचा जॉब रोल झाला. डॉक्टर असेल तर तो जॉब रोल झाला त्याचा. नंतर इंजिनियर असेल तर इंजिनियर हा त्याचा जॉब रोल झाला. म्हणजे काय करते की त्या व्यक्तीचा टाईप ऑफ जॉब पर्सन डज. म्हणजे एखादा आता कंपनीमध्ये कोण असते? इलेक्ट्रिशियन असेल, नंतर एखादा क्वालिटी इंजिनियर असेल, मॅनेजर असेल, किंवा CEO असेल. आता CEO काय झाला? त्याचा जॉब रोल. इंजिनियरचा जॉब रोल काय? इंजिनियर काय झाला? जॉब रोल. टेक्निशियन असेल तर त्याचा जॉब रोल. इलेक्ट्रिशियन असेल तर त्याचा फिटर असेल तो त्याचा जॉब रोल. आणि एखादा अकाउंटंट असेल तर अकाउंटंट हा त्याचा जॉब रोल झाला. जॉब रोल म्हणजे आता इथं बघा किती झालं. फॉर एक्झाम्पल मी इलेक्ट्रिशियन कन्सिडर केलं. जॉब रोल इलेक्ट्रिशियन म्हणजे काय? जॉब यू परफॉर्म. आता NOS म्हणजे काय? एक साधं उदाहरण घेतलं आपण, इन्स्टॉल वायरिंग. इन्स्टॉल वायरिंग नुसतं काय? एक स्पेसिफिक टास्क जर झाला ते NOS झाला. आता QP म्हणजे काय लिहिलं आपण? फॉर्मल डॉक्युमेंट दॅट डिफाईन्स द कॉम्पिटन्सीज रिक्वायर्ड फॉर दॅट जॉब रोल. नंतर आता रिलेशनशिप बघा कसं असते. वर सगळ्यात वर काय? जॉब रोल म्हणजेच काय? इलेक्ट्रिशियन ज्याला आपण म्हटलं द जॉब यू परफॉर्म, म्हणजे तो जॉब रोल झाला. कोणता जॉब? तिथं इलेक्ट्रिशियन हा त्याचा जॉब रोल झाला. आता QP म्हणजे टॉपला कोण आहे? जॉब रोल. नंतर QP फॉर इलेक्ट्रिशियन किंवा कंबाईन मेनी NOS त्याला आपण हे म्हणू. नंतर फॉर्मल डॉक्युमेंट दॅट डिफाईन्स द कॉम्पिटन्सी रिक्वायर्ड फॉर दॅट जॉब रोल. हिअर जॉब रोल इज इलेक्ट्रिशियन. आता QP कशाला म्हणायचं? की इलेक्ट्रिक जॉब रोलसाठी जे काही कॉम्पिटन्सीज रिक्वायर त्याचं एक फॉर्मल डॉक्युमेंट. म्हणजे बाबा त्या इलेक्ट्रिशियनसाठी काही नॉलेज लागते का? काय स्किल लागते का? काय नंतर मॅथमॅटिक्स लागते का? किंवा काही दुसरं काही लागते का? तर या सगळ्या गोष्टी म्हणजे QP. आता NOS फॉर इलेक्ट्रिशियन म्हणजे काय? वन स्पेसिफिक कम्पिटन्सी ऑफ अन इलेक्ट्रिशियन. जसं आपण इथं इन्स्टॉल वायरिंग एक स्पेसिफिक झाली ना, हे इथं आपण लक्षात घेतलं. हे बघा NOS म्हणजे काय लिहिलं मी? इन्स्टॉल वायरिंग. इन्स्टॉल वायरिंग म्हणजे काय? तेवढीच एक स्पेसिफिक
कम्प्लीट अशी झाली. एन आणि क्यूपी मध्ये काय, नंबर ऑफ एनओएस जर असती तर त्याला क्यूपी. आणि जॉब रोल म्हणजे काय, की त्या क्यूपीचं एक फॉर्मल डॉक्युमेंट, म्हणजे ते जॉब परफॉर्म करण्यासाठी काय काय स्किल, की त्याचं एक फॉर्मल डॉक्युमेंट जे असते, तर त्याला आपण म्हणत असतो क्यूपी. आता शेवटच्या याच्यामध्ये जॉब रोल वर्सेस क्यूपी. आता जॉब रोल कोणाला म्हणायचा आणि क्यूपी, ऍक्च्युअल पोझिशन ऑर द ऑर ऑक्युपेशन इन द, म्हणजे जसं इलेक्ट्रिशियन आपण बघितलं ना, त्याची ते ऍक्च्युअल पोझिशन होती, तर त्याला आपण जॉब रोल म्हटलं. फॉर्मल ऑर ऑफिशियल डॉक्युमेंट डिफाईन द स्टँडर्ड फॉर द जॉब रोल, म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी, इलेक्ट्रिशियन हा आपला जॉब रोल झाला. मग त्याच्यासाठी काय लागते, म्हणजे स्टँडर्ड फॉर द जॉब रोल, म्हणजे एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतील त्याच्यामध्ये त्याला स्पेसिफाय केलेलं असते की बाबा कोणतं नॉलेज लागेल, किती स्किल लागेल, किंवा आणखीन काय लागेल. तर हे फॉर्मल डॉक्युमेंट डिफाईन स्टँडर्ड फॉर दॅट जॉब रोल, तर त्याला आपण क्यूपी म्हटलं. नेचर असते याचं, प्रॅक्टिकल वर्क पोझिशन याचं नेचर, स्टँडर्ड क्वालिफिकेशन वर्क, क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, म्हणजे लेवल 1 ते 8, जसं NSQF मध्ये मी सांगितलं ना, सध्याच्या याच्यामध्ये 8 लेवल आहे, पहिल्या याच्यामध्ये 10 होत्या. आता याचा पर्पज काय, डिस्क्राईब व्हॉट अ पर्सन वर्क्स ॲज अ, याचा पर्पज काय, व्हॉट द पर्सन नो अँड डू, हे क्यूपीचा पर्पज. नंतर NSQF लिंक रिलेटेड टू द स्किल लेवल. आता NSQF लिंक याच्यामध्ये मॅप टू द लेवल अंडर NSQF 1 to 8 फ्रॉम 2023, आणि त्याच्या अगोदर 1 ते 10 होत्या. म्हणजे क्यूपीचं काय एक डॉक्युमेंट आहे, त्याला मॅप करायचं आहे कोणासोबत, तर NSQFच्या 8 लेवल सोबत. म्हणजे आता NSQFच्या 8 लेवल कोणते आहेत, काय आहेत, हे पाठ करायची काही गरज नाही. समजा एखाद्यामध्ये स्किल असेल, दुसऱ्यामध्ये न्यूमेरिकल कॅपॅबिलिटी असेल, किंवा काही असं मी एक्झाम्पल म्हणतो, तर ते त्याच्या त्या लेवलला मॅप करणं, त्याला आपण क्यूपी म्हटलेलं आहे. म्हणजे क्यूपी मध्ये ते एक्सपेक्टेड आहे. आता याच्यामध्ये असं काही अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला साध्या साध्या डेफिनेशन जरी माहीत कळल्या ना, तरी त्याच्याहून ते प्रश्न टॅकल होते. फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, की NSQF ची स्थापना 2013ला झाली. त्याच्यामध्ये सध्या 2023 पुढून 8 लेवल आहे. नंतर NSDC ची स्थापना 2008ला झाली. आणि दोन्ही पण NOS आणि क्यूपी हे कोण तयार केलेले आहे, तर SSC न तयार केलेलं आहे. SSC वर नियंत्रण कोणाचं आहे, NSDCचं आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं, बाकी याच्यात काही एक्झाम मध्ये येण्यासारखं नाही. आलं तरी आपल्याला सहज जनरल डेफिनेशन ते टॅकल होते. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.